हाय फ्रेंड्स, जसं तुम्हाला आज बघू शकता की आज आपण बनवणार आहोत कैरीचं चटणी। तर ही चटणी तुम्ही भाजी म्हणून आरामात खाऊ शकता आणि बिना काही गॅस पेटवता वगैरे तुम्ही सोप्या पद्धतीने घरी बनवू शकता। सो ह्याचे जे इन्ग्रेडियंट्स मी यात यूज केलेले आहे ते तुम्हाला स्क्रीनवर डिस्प्ले होत असतील आणि हे तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देखील तुम्हाला मेन्शन केलेलं आहे किती सामान मी यूज केलेलं आहे। डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्ही चेक करू शकता। सो फर्स्ट ऑफ ऑल आपल्याला मिक्सरमध्ये 1 वाटी इतकं कैरी जी आहे ती टाकायची आहे। बारीक कापून कैरी घेतलेली आहे। सो ही कैरी मी मिक्सरमध्ये टाकणार आहे। सर्वप्रथम कैरी जी आहे ती बारीक कापून घ्यायची आहे। तर इथे मी तोतापुरीची जो आंबा असतो त्याची कैरी घेतलेली आहे आणि त्यात आता मी दुसरा इन्ग्रेडियंट टाकणार आहे। तर मेनली ह्याच्यात आपल्याला आता लसूण टाकायचं आहे 3 ते 4 पाकळ्या। तुमचं कदाचित मिस झालं असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये परत लिहून दिलेलं आहे की मी किती इन्ग्रेडियंट्स यूज केले आहेत। सो त्यानंतर आता आपण ह्याच्यात 2 ते 3 पानं आपण कढीपत्त्याची टाकणार आहोत। कढीपत्ता टाकल्यानंतर आता आपण ह्याच्यात कांदा टाकणार आहोत। तर जवळपास 4 चमचे इतका कांदा कापून आपण ह्यात टाकणार आहोत। ठीक आहे, तर कांदा टाकल्यानंतर आता आपण ह्याच्यात मिरची टाकणार आहोत। तर लाल मिरची मी यात यूज केलेली आहे। जवळपास ½ टीस्पून इतकी मिरची तुम्ही यूज करू शकता। जास्त तिखट पाहिजे असेल तुम्ही जास्त टाकू शकता तिखट। आणि आता ह्याच्यात मी 1/4 टीस्पून इतकं जिरं टाकणार आहे आणि त्यानंतर ½ टीस्पून इतकं मीठ मी ह्यात यूज करणार आहे। ठीक आहे, माझा चमचा थोडा छोटा मोठा आहे सो त्यानुसार मी ॲडजस्ट केले। तुम्ही देखील तुमच्या चमच्यानुसार ॲडजस्ट करू शकता। सो ते बघू शकता मी परत 1/4 टीस्पून इतकं साखर टाकलेली आहे आणि आता ह्याला आपण चांगल्यापैकी मिक्सरमध्ये फिरवून घेऊयात। मिक्सरमध्ये फिरवून घेतल्यानंतर आता आपलं कैरीची चटणी जी आहे ती रेडी आहे। सो बघू शकता कैरीची चटणी किती छान झाली आहे। तुम्ही देखील ट्राय करा आणि केल्यानंतर कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा।